हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणव चॅनलमध्ये। आज ना आपण आपल्या चॅनलमध्ये अगदी मस्त अशी केकची रेसिपी पाहणार आहोत। घरगुती पद्धतीने बिना ओव्हनचा आज हा केक आपण बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक भांडं घेतलेलं आहे, त्यावरती ना एक चाळणी ठेवलेली आहे। तुमच्या घरी कोणतीही बारीक दातांची चाळणी असेल ना तर ती घ्या। आता इथे आपल्याला ना साधारणतः 1.5 कप इतका बारीक रवा घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर जाड रवा असेल ना तर तो मिक्सरला वाटून घ्या आणि बारीक करून घ्या। तो रवा आपल्याला इथे घ्यायचा आहे। आता हा रवा ना आपल्याला चाळणीच्या साहाय्याने चाळून घ्यायचा आहे। रव्याचा शेवटला उरलेला जो चाळ आहे तो आपल्याला बाजूला काढून ठेवायचा आहे। त्यानंतर ना त्याच मेजरमेंट कपने आपण साधारणतः अर्धा कप इतका मैदा घेतलेला आहे। मैदा सुद्धा आपल्याला छान असा चाळून घ्यायचा आहे। आता पुन्हा त्याच कपाने आपल्याला 1 कप इतकी पिठी साखर घ्यायची आहे आणि आता पिठी साखर सुद्धा आपल्याला चाळून घ्यायची आहे। तुमच्याकडे जर हे मेजरमेंट कप नसेल ना तर काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही घरातली वाटी किंवा पेला घेऊ शकता। फक्त एकच वाटी किंवा एकच कोणता तरी पेला घ्या, ज्याने सगळं मेजरमेंट तुम्ही ह्याच्या पुढे करू शकता। आता हे जे सगळे ड्राय इंग्रेडियंट्स आहेत ते आपण चाळणीने चाळून घेतलेले आहेत। आता सगळ्यात पहिल्यांदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकता हे ड्राय इंग्रेडियंट्स आपण अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत। आता पुन्हा तोच मेजरमेंट कप आपण घेतलेला आहे। तुम्ही इथे वाटी किंवा पेला घेतलेला असेल तर पुन्हा तोच वाटी किंवा पेला घ्या आणि त्याच्याने ना अर्धा कप इतकं दही आपण यामध्ये टाकत आहोत। पाव कप इतकं ना तेल टाकायचं आहे आपल्याला यामध्ये। जे घरी आपण व्हेजिटेबल ऑइल यूज करतो ना तेच आपण यामध्ये टाकलेलं आहे आणि अर्धा कप इतकं दूध टाकायचं आहे। हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। केक बनवताना ना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, जे कोणते इंग्रेडियंट्स आपण वापरतो ना ते सगळे रूम टेम्परेचरवरचे वापरायचे। फ्रीज मधले खूप जास्त थंड किंवा खूप जास्त गरम असे इंग्रेडियंट्स आपल्याला वापरायचे नाहीयेत। सगळे इंग्रेडियंट्स हे रूम टेम्परेचरवरचेच असले पाहिजेत। आता साधारणतः 4 ते 5 मिनिटांसाठी हे बॅटर आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सर्क्युलर मेथडने आपल्याला हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ना गोल गोल आपल्याला हे बॅटर फिरवत जायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आणि कट अँड फोल्ड मेथड पर तुम्ही मध्ये मध्ये वापरू शकता। इथे तुम्ही पाहू शकता असं राऊंड करून मध्ये असं कट लावणं, ह्याला कट अँड फोल्ड मेथड असं म्हणतात। ह्या दोन्हीही पद्धतीने आपल्याला हे बॅटर अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। साधारणतः 4 ते 5 मिनिटांसाठी मस्त असं हलक्या हाताने बॅटर मिक्स करून घ्यायचं। बॅटर जसं आपण मिक्स करत जाऊ ना तसं ते फ्लफी बनत जातं, तुम्ही इथे पाहू शकता। चार 5 मिनिटांसाठी हे बॅटर आपण अगदी छान असं मिक्स करून घेतलं आहे। आता यावरती ना झाकण ठेवायचं आहे आणि हे बॅटर ना तसंच ठेवून द्यायचं आहे 15 मिनिटांसाठी, जेणेकरून जो रवा आपण यामध्ये वापरला आहे तो दूध अगदी व्यवस्थित शोषून घेईल। आता एका साईडला बॅटर आपण रेस्ट करायला ठेवलं ना तोपर्यंत आपल्याला कढई प्रीहीट करून घ्यायची। त्यासाठी गॅसवरती एक मोठ्या आकाराची कढई मी घेतलेली आहे। तुम्ही ना कोणतेही जाडबुडाचं भांडं घेऊ शकता, पातेलं वापरू शकता इथे। आता त्यामध्ये ना ही एक छोटी प्लेट ठेवलेली आहे मी उलटी करून। तुम्ही ना जे आपलं स्टँड असतं ज्यावरती आपण भांडी ठेवतो घरी ते स्टँड सुद्धा ठेवू शकता आणि त्यावरती ना अशा पद्धतीने ही कढई ठेवलेली आहे। आता जिथे मी छोटी कढई ठेवली तिथे तुम्ही ना एखादी प्लेट सुद्धा ठेवू शकता। जे काही कढईला एकदम फिट बसेल ना हवा बंद असं ते आपल्याला त्यावरती झाकण ठेवायचं आहे। आता त्यानंतर ना कढई प्रीहीट होते तोपर्यंत आपण इथे केक टिन रेडी करून घेऊयात। इथे आपण हार्ट शेपचा एक केक टिन घेतलेला आहे। आता या ठिकाणी तुमच्याकडे केक टिन नसेल ना तर तुम्ही कुकरचं भांडं सुद्धा घेऊ शकता, ज्यामध्ये आपण भात लावतो ना ते कुकरचं भांडं घ्यायचं। आता सगळ्यात पहिल्यांदा ह्या केक टिनला आपण तुपाने ग्रीस करून घेतोय। साधारणतः 1 चमचाभर इतकं तूप आपण यामध्ये टाकलेलं आहे आणि तुपाने हे केक टिन अगदी छान असं ग्रीस करून घेतलंय। त्याच्या कडांना सुद्धा व्यवस्थित तूप लावून घ्यायचं। त्यानंतर ना यामध्ये आपण मैदा टाकलेला आहे। साधारणतः 1 चमचाभर इतका मैदा वापरलाय। तो ना अशा पद्धतीने सगळीकडे पसरवून घ्यायचा। मध्यभागी सुद्धा व्यवस्थित मैदा पसरला गेला पाहिजे आणि अशा पद्धतीने कडांना सुद्धा मैदा व्यवस्थित लावून घ्यायचा। जो एक्स्ट्राचा मैदा ना तो अशा पद्धतीने हे भांडं ठोकायचं आणि एक्स्ट्राचा मैदा टाकून द्यायचा। ह्या भांड्याला व्यवस्थित चिटकला जाईल इतकाच मैदा इथे आपण वापरलेला आहे। आता त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता साधारणतः 15 मिनिटांनंतर हे बॅटर सुद्धा आपलं छान मस्त असं तयार झालेलं आहे। एकदा ना हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात।
आता ना या बॅटरमध्ये आपण 1 चमचाभर इतकी बेकिंग पावडर वापरायची। इथे 1 छोटा चमचाभर इतकी बेकिंग पावडर आपण घेतली आणि अर्धा चमचा सोडा टाकायचा आहे। इथे आता पुन्हा पाव कप इतकं दूध आपण घेतलेलं आहे। सोड्यावरती हे दूध टाकायचं म्हणजे सोडा ॲक्टिवेट होईल त्याने। जर लागल्यास तर थोडंसं दूध आपण पुन्हा नंतर ॲड करूया। फक्त खूप जास्त ना पातळ असं हे बॅटर आपल्याला करायचं नाही आहे, थोडं थिकच बॅटर आपल्याला हवं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी 2 ते 3 चमचे दूध मी पुन्हा यामध्ये ॲड करते, थोडंसं बॅटर थिक वाटतंय म्हणून। संपूर्ण दुधाचा अंदाज घेतला ना तर एकूण ना आपण साधारणतः तो पाऊण कप इतकं दूध ह्या केकमध्ये वापरलेलं आहे। आता ना बेकिंग पावडर आणि सोडा टाकल्यावरती बॅटर खूप जास्त वेळ मिक्स करत बसायचं नाही आहे, फक्त 1 मिनिट भरासाठी हे बॅटर आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। त्याच पद्धतीने कट अँड फोल्ड मेथड पद्धतीने आणि सर्क्युलर मेथड पद्धतीने आपण हे बॅटर मिक्स करून घेणार आहोत। साधारणतः मिनिट भरासाठी हे बॅटर आपण मिक्स करून घेतलेलं आहे। इथे तुम्ही केकच्या बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता। खूप जास्त रनिंग कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर आपण बनवलेलं नाही आहे, नाहीतर मग केक ना शिजायला खूप जास्त वेळ लागतो। थोडंसं थिक आणि पटकन असं पडलं जाईल अशा पद्धतीने आपण हे बॅटर ठेवलेलं आहे। तुम्ही इथे कन्सिस्टन्सी पाहू शकता। त्यानंतर ना इथे आपण हे केक टिन घेतलेलं आहे, जे आपण ग्रीस करून ठेवलं होतं मैदा आणि तुपाने। त्यामध्ये ना हे थोडंसं बॅटर मी पहिल्यांदा टाकते आहे। आता इथे ना केकचा अर्धा पोर्शन मी टूटी फ्रुटीचं बनवते आणि अर्धा पोर्शन ना प्लेन माव्याचं बनवते, त्याच्यामुळे हे थोडंसं बॅटर आता इथे आपण टाकलेलं आहे। केकच्या एका बाजूला भरपूर अशी टूटी फ्रुटी आपण टाकून घेऊयात। काय कायना ना प्लेन रव्याचा केक आवडतो, तर काय कायना टूटी फ्रुटी किंवा ड्रायफ्रूटचा केक आवडतो। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये टूटी फ्रुटी ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता। आता उरलेलं बॅटर यामध्ये वरून आपण ॲड करूयात। बॅटर ना सगळीकडे एकदा व्यवस्थित पसरवून घ्यायचा अशा पद्धतीने। हा जो केक टिन आहे ना तो व्यवस्थित किचन ओट्यावरती टॅप टॅप करून घ्यायचा, जेणेकरून काही एअर बबल्स वगैरे मध्ये राहिले असतील ना तर ते निघून जातात। आता हा जो वरचा टॉप आहे त्याला सुद्धा मी भरपूर अशी टूटी फ्रुटी टाकून घेते। ही टूटी फ्रुटी ना ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल टाकायची तर नाही टाकली तरी चालेल। याने ना केक दिसायला सुद्धा छान दिसतो आणि आपल्याला अगदी 2 व्हरायटीमध्ये केक खायला भेटतो, म्हणजे प्लेन रवा केक आणि टूटी फ्रुटीवाला केक सुद्धा। इथे आता केक आपला बेक होण्यासाठी तयार आहे। एका साईडला कढई सुद्धा छान अशी प्रीहीट झालेली आहे। कढई खूप जास्त गरम असते, त्यामुळे हे वरचं झाकण काढताना अगदी व्यवस्थित काढायचं। अलगद आता ना केक टिन यामध्ये आपण ठेवूयात। व्यवस्थित कढईच्या मध्यभागी आपल्याला केक टिन ठेवायचं आहे। ही ना दुसरी कढई जी आपण वरती ठेवली ती अगदी व्यवस्थित बसते। इथं ना आजूबाजूला हवा अजिबात जात नाही म्हणून मी कढई वापरले। तुमच्याकडे जर असं मोठं झाकण असेल ना तर ते सुद्धा तुम्ही यावरती वापरू शकता। आणि त्यानंतर ना वरती असं ओझं ठेवायचं, वरवंटा वगैरे काहीही तुम्ही ठेवू शकता। सुरुवातीला ना मोठ्या गॅसवरती 10 मिनिटं हा केक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। 10 मिनिटांनंतर ना फ्लेम बारीक करायची आपल्याला आणि मीडियम लो फ्लेमवरती किंवा ना लो फ्लेमवरती आपल्याला हा केक शिजवून घ्यायचा आहे। केक ना सारखा उघडून बघायचा नाहीये, एकदा 20 ते 25 मिनिटांनंतर तुम्ही केक उघडून बघू शकता। इथे साधारणतः आता 30 मिनिट झालेले आहेत, त्यानंतरच मी केक उघडलेला आहे। तुम्ही एकदा 20-25 मिनिटांनंतर केक उघडून बघा, कारण की प्रत्येकाच्या गॅसचा फ्लेम ना वेगळा असतो। केक ऑलमोस्ट आता इथे बेक झालेला आहे। अशा पद्धतीने टूथपेक घालून किंवा चाकू घालून ना तुम्ही केक चेक करू शकता। टूथपेकला किंवा चाकूला काहीच मिश्रण नाही लागलं तर समजायचं की केक व्यवस्थित बेक झाला। इथे आता आपल्या टूथपेकवरती काहीही मिश्रण येत नाहीये, याचा अर्थ केक ना अगदी व्यवस्थित बेक झालाय। 5 मिनिटासाठी ना आता हा केक आपण ना बंद करून पुन्हा बेक होण्यासाठी ठेवून देऊयात अगदी बारीक गॅसवरती आणि त्याच्यानंतर तो आपल्याला लगेचच काढायचा आहे। साधारणतः 35-40 मिनिटांमध्ये केक तयार होतो। इथे तुम्ही पाहू शकता पुन्हा 5 मिनिटासाठी हा केक आपण बेक करून घेतलेला आहे आणि आता ऑलमोस्ट केक आपला रेडी आहे। केक काढल्यानंतर ना लगेचच तो केक टिनमधून काढायचा नाही, थोडा वेळ अर्धा तास ना तो थंड होऊन द्यायचा किंवा किमान 15-20 मिनिटं तरी गार व्हायला ठेवून द्यायचा आणि त्याच्यानंतरच ना तो डिमोल्ड करायचा। केक गार केल्यानंतर तो जर डिमोल्ड केला ना तर केक अजिबात तुटत वगैरे नाही आणि अगदी इझिली डिमोल्ड होतो। इथे तुम्ही पाहू शकता मी साधारणतः 20-1 मिनिटं हा केक गार करून घेतला आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने चाकूच्या सहाय्याने केक डिमोल्ड करून घेतोय आपण। अगदी इझिली हा केक डिमोल्ड होतो, अजिबात कष्ट लागत नाही किंवा कुठेही केक करपला जात नाही, कुठेही केक चिटकत नाही।
सगळ्या बाजूने कढईत सुद्धा अगदी अप्रतिमरित्या केक बेक होतो। जरी तुमच्याकडे ओव्हन नसेल तरी सुद्धा तुम्ही हा केक घरच्या घरी कढईमध्ये बनवू शकता। मस्त असा हा केक आपण आता कट करून घेऊया। आता मी ना हा केक शूट करत होते। शूट करताना ना कॅमेराचे अँगल सारखे बदलावे लागतात, त्यामुळे ह्या केकला थोडीफार क्रॅक गेलेली आहे, नाहीतर केकला क्रॅक वगैरे अजिबात जात नाही। तुम्ही जेव्हा हा केक घरी बनवाल ना तेव्हा केकला क्रॅक वगैरे अजिबात जाणार नाही। अगदी छान मस्त स्पॉन्जी असा हा केक झालेला आहे। आतून सुद्धा एकदम व्यवस्थित केक बेक झालेला आहे। हा केक दिसायला जितका अप्रतिम दिसतो ना, खायला सुद्धा तितकाच कमाल लागतो। तुम्ही जर अजून कधी घरी केक बनवला नसेल ना तर हा खूप सोपी पद्धत आहे केक बनवण्याची। तुम्ही ना नक्कीच हा केक घरी बनवू शकता, अजिबात बिघडणार नाही। कसा वाटला व्हिडिओ ना मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।